नमस्कार. अर्जुन आणि रुपालीच्या लव्ह स्टोरीचा आज आपण भाग 8 पाहणार आहोत. स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही स्टोरी बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर मला पुढचे भाग अपलोड करण्यासाठी खूप छान वाटेल जर तुम्ही पटपट माझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले तर. चला स्टोरीला सुरुवात करूया. रुपालीने प्रोटीन शेक बनवलं आणि ती ते घेऊन अर्जुनला द्यायला जाते. काल सगळं घर पाहिलं होतं, त्यामुळे जिम अर्जुनच्या रूमच्या अपोजिट साईडला आहे हे तिला माहिती होतं. रुपाली प्रोटीन शेक घेऊन जिममध्ये प्रवेश करते तर समोर अर्जुन शर्टलेस उभा होता आणि टॉवेलने त्याच्या शरीरावर जमा झालेला घाम पुसत होता. आत्ताच त्याची जिम करून झाली होती असं वाटत होतं तिला. असं शर्टलेस पाहून रुपाली लगेच नजर खाली घेते. त्याला असं पाहताना तिला लाज वाटत होती. तिच्या येण्याची चाहूल लागताच अर्जुन समोर पाहतो तर रुपाली हातात प्रोटीन शेक घेऊन उभी होती. अर्जुन टॉवेल तसाच गळ्यात घालून तिला वरून खालून निहाळत हळूहळू चालत तिच्याकडे येतो आणि अगदी तिच्या समोर येऊन उभा राहतो. तो जवळ येऊन उभा राहिला तरी तिचं लक्ष नव्हतं. ती खालीच पाहत होती. "यू आर 12 मिनिट्स लेट" तिच्या अगदी जवळून आवाज येतो, म्हणून ती दचकून वर पाहते. त्याला एवढ्या जवळ पाहून ती घाबरून पटकन मागे जाण्यासाठी पाऊल उचलते, पण तिचा पाय तिच्या साडीत अडकतो आणि ती पाय सटकून पाठीमागे पडणारच होती. आपण पाठीमागे पडणार म्हणून ती घाबरून डोळे घट्ट बंद करून घेते. प्रोटीन शेकवरची तिची पकड घट्ट होती, पण जमिनीपासून काहीच अंतरावरती हवेत लटकली जाते. तिच्या कमरेवर आणि ज्या हातात तिने अर्जुनचा प्रोटीन शेक पकडलं होतं त्या हाताच्या दंडावर कोणाचा तरी हात आहे हे तिला जाणवतं. म्हणून ती हळूच डोळे उघडून पाहते तर अर्जुन तिच्या अंगावर झुकला होता आणि तिलाच पाहत होता. तिने डोळे उघडल्यावर एका झटक्यात तो तिला ओढून सरळ उभा राहतो. अर्जुन तिच्या हातातून त्याचे प्रोटीन शेक ओढून घेतो आणि जिममध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन बसतो. रुपाली अजूनही त्यालाच पाहत होती. "ब्रेकफास्ट बनवायला तुझे बाबा येणार आहेत का?" अर्जुन तिला अजून तिथेच उभं पाहून विचारतो. "काय बनवू?" रुपाली म्हणते. "मोना आंटीला विचार" अर्जुन तिला बोलतो. तसं ती पळतच लगेच खाली जाते. ती किचनमध्ये येऊन मोनाकडून त्याचा डाएट चार्ट घेते आणि ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात करते. फक्त त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवणं तिला बरोबर वाटत नाही, म्हणून ती कोणाला काय आवडतं ते मोनाला विचारून सगळ्यासाठीच ब्रेकफास्ट बनवते. अर्जुन जिम करून झाल्यावर त्याच्या रूममध्ये येतो तर सोफ्यावर रुपालीचा फोन ठेवला होता आणि खूप वेळ झाला तो फोन वाजत होता. आधी तर अर्जुन तिच्या वाजणाऱ्या फोनला इग्नोर करतो, पण आता फोनच्या आवाजाने त्यालाच इरिटेट होत होतं. म्हणून अर्जुन त्याचा फोन बाजूला ठेवून तिचा फोन हातात घेतो तर त्यावर "बाबा कॉलिंग" असं नाव फ्लॅश होत होतं. तो रागात त्यांचा कॉल कट करतो. रुपालीचा फोन पुन्हा सोफ्यावर ठेवणार की त्याचं लक्ष तिच्या फोनच्या वॉलपेपरवर जातं. तो आणि रुपाली जेव्हा मंदिरात गेले होते तेव्हाचा फोटो होता. त्याने तिच्या फोनमध्ये दोघांचा सेल्फी घेतला होता. तोच फोटो तिने वॉलपेपर म्हणून ठेवला होता. त्याला लगेच तो दिवस आठवतो ज्या दिवशी ती त्याच्याकडे हट्ट करून त्याला मंदिरात घेऊन गेली होती. चला ना अर्जुन प्लीज" रुपाली बारीक चेहरा करून अर्जुनला म्हणत होती. "रुपाली प्लीज हट्ट नको करू, मला नाही आवडत मंदिरात जायला" अर्जुन म्हणतो. "अहो, मंदिरात जायला आवड लागते का? देवावर श्रद्धा असली पाहिजे फक्त." आता हे रुपाली त्याला म्हणते. "मग माझी देवावर श्रद्धा नाहीये" अर्जुन बोलतो. "पण माझी आहे ना, चला ना माझ्यासोबत." "नाही तर मी बोलणार नाही तुमच्यासोबत." रुपाली त्याला बोलून रुसून बसते आणि तोंड फिरवून घेते. "आता कशाला जायचं आहे तुला मंदिरात?" अर्जुन आता वैतागूनच तिला म्हणत असतो. "काहीतरी खूप इम्पॉर्टंट मागायचं आहे देवाकडे." रुपाली म्हणते. "मला सांग तुला काय पाहिजे, मी आणून देतो." अर्जुन आता रुपालीला म्हणतो. "आधी माझ्यासोबत मंदिरात चला, तिथे मी सांगते. आणि तुमचा देवावर विश्वास नाही, श्रद्धा नाही तर तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. हवं तर देवाचे दर्शन सुद्धा घेऊ नका, मी माझं दर्शन घेईल." रुपाली जास्तच हट्ट करते, म्हणून मग आता अर्जुनचा पण नाईलाज होतो. "ओके." अर्जुन तयार होतो तसं रुपाली खुश होऊन त्याच्या बाईकवर बसते. अर्जुन बाईक सुरू करतो आणि दोघेही मंदिरात येतात. रुपाली पूजेचे ताट घेते. अर्जुन फक्त तिच्यासोबत चालत होता. त्याला आधीपासूनच देवावर ना विश्वास होता ना श्रद्धा होती. मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती. ते दोघेही आत येतात. रुपाली पूजेचं ताट गुरुजींकडे देते. डोळे बंद करून ती खूप वेळ देवाकडे काहीतरी मागत होती. अर्जुन तिच्या चेहऱ्याला एकटक निहाळत होता.
तिचं होतं तसं ती लगेच डोळे उघडते आणि अर्जुन पण तिच्यावरची नजर हटवतो. हे घ्या प्रसाद, रुपाली म्हणते. मला नको, अर्जुन तिला बोलतो. अच्छा ठीक आहे, प्रसाद म्हणून नाही तर स्वीट म्हणून घ्या, रुपाली बोलते. आणि त्याने बोलायला तोंड उघडलंच होतं की ती त्याच्या तोंडात पेढा टाकते. तसं तो तिला डोळे मोठे करून पाहतो आणि ती ओठ बाहेर काढून पप्पी फेस करून त्याला दाखवते. तिने तसं तोंड केल्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती. काय मागितलं देवाकडे अर्जुनचा पेढा खाऊन होतो तसं तो रुपालीला विचारतो. सांगायचं नसतं, नाही तर इच्छा पूर्ण होत नाही, रुपाली आता अर्जुनला बोलते. रुपाली, दिस इज नॉट फेअर. मी तुझ्यासोबत आलो तर तू सांगणार होतीस. सांग आता, नाही तर मी तुझ्याबरोबर बोलणार नाही. अर्जुन आता चिडतच तिला बोलतो. ओके, चिडू नका, सांगते, रुपाली बोलते. तसं तो लगेच एक्सायटेड होऊन तिच्याकडे पाहू लागतो. तुमचं लवकर प्रमोशन व्हावं आणि बाबा लवकर लग्नाला तयार व्हावेत हे मागितलं. आज संकष्टी आहे ना, मग आज बाप्पाकडे काही मागितलं तर तो नक्की देतो, म्हणून तुम्हाला घेऊन आले होते इथे. तुमचं प्रमोशन झालं तर आपण बाबांना सांगू आणि लवकर लग्न करू. मला असं चोरून भेटायला नाही आवडत. मला कायम तुमच्यासोबत राहायचं आहे, रुपाली त्याला सांगत होती. पण नकळत तिचे डोळे भरून आले होते. तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला तिने न सांगता सुद्धा कळत होतं. तो अगदी भारावून तिला पाहत होता. पुढचा विचार करून नकळत मन अस्वस्थ सुद्धा झालं होतं. आता वर्तमान काळात पाहणार आहोत आपण. पुन्हा फोन वाजतो तसं अर्जुन भानावर येतो. पुन्हा तिच्या बाबांचा फोन होता. त्यांचं नाव पाहून आत्तापर्यंत त्याला जे रुपालीबद्दल काही क्षणासाठी वाईट वाटत होतं त्या ठिकाणी त्याचा राग पुन्हा उफाळून येतो. तो रागात तिचा फोन स्विच ऑफ करून बेडवर फेकून देतो आणि रागातच त्याचं आवरायला बाथरूममध्ये जातो. अगं तू का केलं सगळं? स्टाफ आहे आपल्याकडे. अर्जुनची मॉम किचनमध्ये येतात तर रुपालीला सगळं करताना पाहून बोलतात. मला आवडते कुकिंग म्हणून केलं, रुपाली हसतच आता त्यांना सांगते. काही गोड पदार्थ केला आहे का? आज तुझा या घरात पहिला दिवस आहे ना, तर काहीतरी गोड बनवून देवाला भोग लावून घरात सगळ्यांना खाऊ घालायचं असतं. अर्जुनची मॉम आता रुपालीला बोलते. हो, शिरा बनवला आहे, रुपाली हसून आता सांगते. पण शिरा बनवलेला आहे हे ऐकून अर्जुनच्या मॉमच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. काय झालं मॉम, शिरा आवडत नाही का घरात कोणाला? रुपाली अर्जुनच्या मॉमच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून बोलते. ब्रेकफास्ट बनवून झाल्यावर तिला शिरा आवडतो म्हणून तिने काहीतरी गोड म्हणून शिरा केला होता. पण आता अर्जुनच्या मॉमचे एक्सप्रेशन पाहून उगाच बनवला असं वाटत होतं. नाही, असं काहीच नाही, आवडतो सगळ्यांना, पण खूप वर्षापासून घरात शिरा बनवलाच नाही. मग माहिती नाही कोणी खातील की नाही. अर्जुनची मॉम आता खोटं हसण्याचा प्रयत्न करत बोलतात. मी खूप छान शिरा करते असे माझे बाबा बोलतात. आवडेल सगळ्यांना, रुपाली हसून बोलते आणि पोहे एका पॉटमध्ये काढून घेते. तिने अर्जुनचे डाएट फूड सोडून पोहे, डोसा आणि शिरा बनवला होता. पोहे अर्जुनचे डॅड यांचे आणि डोसा अर्जुनची मॉम यांचा फेवरेट ब्रेकफास्ट होता. चला तर मग आज आपण 8वा भाग पाहिलेला आहे. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लवकरच आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. येथेच थांबूया, आपण भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.